वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट प्रस्तुत करत आहे आपली प्रगती आपल्या हाती। हे गणराया, 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 गाव आंगण इथे गजानन, गाव आंगण इथे गजानन, समृद्धीचे असे वरदान, समृद्धीचे असे वरदान, करीतो आम्ही वंदन, करीतो आम्ही वंदन, करीतो आम्ही वंदन, करीतो आम्ही वंदन, हे गणराया, हे गणराया, हे गणराया, हे गणराया, हे गणराया, हे गणराया, गण निसर्ग अंगणी रंगला, गण निसर्ग अंगणी रंगला, निसर्ग अंगणी रंगला, गण निसर्ग अंगणी रंगला, गण निसर्ग अंगणी रंगला, गण निसर्ग अंगणी रंगला। वा 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 शाहीर, तुमची करामत मोठी। गणराया आला बसून उंदराच्या पाठी, हातामध्ये काठी आणि मागतोय मोदकाची वाटी। मामा, काय झालं? गणपती का आला? काय आला तर मला काय माहिती? आणि नाचत नाचत या गावातून का निघून गेला? तुला माहिती का नामा? काय? गणपती विद्येची देवता आहे, हे खरं आहे शाहीर, गणपती ही कलेची देवता आहे, एकदम बरोबर। तशीच गणपती ही समृद्धीची देवता आहे, एकदम बरोबर। अरे या गावातील शिवाराची समृद्धी पाहायला गणपती आला काय आणि सांगता? शिवारामध्ये नाचला। वा 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 शाहीर, हो. लय गावं पाहिली, असं अरे करम बी लय केलं, असं पण या गावाची सर काही येणार नाही। असं पण शाहीर, हो. गणपतीने या गावामध्ये येऊन नाचावं हो. असं घडलं तरी काय या गावात काय म्हणते? घडलंय? हा? काय घडलं नाही म्हणून विचार। ऐका रसिका जना एका गावाची कहाणी, एका गावाची कहाणी, ऐका रसिका जना एका गावाची कहाणी, बरे वर्षानुवर्षाचा दुष्काळ पळालं तोंडचं पाणी, अरारारारारा. गुर गाई गुर माणसं झाली होती दिनवाणी, वाईट झालं। गाई गुर माणसं झाली होती दिनवाणी, बर दोन वेळची भाकर मिळना, अगं गावगाडा होता अडाणी, एकदम वाईट। तेवढ्यात घडली जादू, काय हो? तेवढ्यात घडली जादू, केली कुणीतरी गावची पाहणी, बर आणि मग पुढे काय झालं? काय झालं? होत्याचं नव्हतं झालं। काय सांगता शाहीर? होत्याचं नव्हतं झालं, बर बदलली गावची निशाणी, गावची निशाणी। रामा रामा हो दाजी, रामा हो दाजी। कोणे एकेकाळी या गावानं पाहिली होती एक हिरवीगार समृद्धी। झाडांचे शेंडे डोलत होते, मेघराजाला अडवीत होते, तृप्त मेघ बरसत होता, समृद्धीला घडवत होता। पण माणसानं कुऱ्हाड घेतली, जंगल संपत्ती तोडून टाकली। या डोंगरावरून त्या डोंगरावर गाई गुरं चरत राहिली, मौल्यवान माती खुरांखाली उधळत राहिली, आणि सावली देणारा वृक्ष, तो वृक्षही उन्मळला आणि शिवारातला पाऊस पळाला। विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या। पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची पाळी आली।
शेतीला पाणी नाही म्हणून पिकं करपली. चारा पाण्याशिवाय जनावरं तग धरेनात. पोटा पाण्यासाठी अर्ध गाव शहराची वाट चालू लागलं. झाडं नाहीत, झुडपं नाहीत, पिकं नाहीत, गुरं नाहीत. गावाचं वैभवच हरवलं. समृद्धी संपली आणि हिरव्या रंगानं नटलेल्या या गावावर म्हातारपणाची कळा आली. लय वंगाळ झालं राव शाहीर गावाचं. तू वांगा झालं असं काय चाललंय तुझं? काय मी बघितलं की सगळ्या गावात लय वंगाळ झालं बाबा. आपण मोरत ऐक काय झालं? काय मोर ऐकायचं सगळं वंगाळ झालं. पोर काय ऐकायचं? आपण माझं ऐकतं कर मोर काय झालं तू ऐकशील का नाही? सांगा. ए काय? तुला एक माहिती का? काय काय? पाणलोट म्हणजे काय? पाणलोट म्हणजे मला माहित नाही. हं. पाणलोट म्हणजे पाणी लुटून द्यायचं. काय पाणी लुटून द्यायचं? काय शाहीर आहो, तो दुष्काळानं लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय हे. आणि तुम्ही असलेलं पाणी बी लुटून द्यायला निघालात. अरे तुला पाणलोटचा अर्थ कळला नाही. काय हो? पाणलोट म्हणजे पाणी अडवायचं, अडवायचं, पाणी जिरवायचं, जिरवायचं, माती अडवायची. माती अडवायची. हा, तुला एक माहिती का? काय काय काय? शहाणा सुरता माणूस, हा, शहाणा सुरता माणूस, हा. तू नाही तू नाही तू नाही. शहाणा सुरता माणूस पैशाची बचत कशी करतो? बचत कशी करतो? याशी. काय झालं? अशी नाही करत. हे बघ, जसं आपण पै पै जमून बचत करू शकतो बर, तसं आपण थेंब थेंब जमून पाण्याची सुद्धा बचत करून पाण्याची बँक उभी करू शकतो. एकदम बरोबर आहे ऐक शाहीर. नाही, हो. ऐक. अडवूनी पाण्याचा थेंब, बर, अडवूनी पाण्याचा थेंब, जिरवती लांब वाटा बहुसांग. अडविले पाणी तिथे साठणार, अडविले पाणी तिथे साठणार, अडविले पाणी तिथे साठणार. साठवण अशी उभी राहणार, साठवण अशी उभी राहणार, साठवण अशी उभी राहणार. ऐक शिवराची मधुर ललकार, जी जी जी. ऐक शिवराची मधुर ललकार, जी जी जी. ऐक शिवराची मधुर ललकार. असा मातीचा एक एक कण आणि पाण्याचा एक एक थेंब वाचवायची वेळ माणसावर का आली? निसर्गाचेही काही नियम असतात आणि त्या नियमांप्रमाणेच पाऊस पडतो. काही पाणी जमिनीत मुरतं, काही वाहतं. ओढा नदीला मिळतो आणि नदी समुद्राला मिळते. एकूण पाण्यापैकी काही पाण्याची वाफ होऊन वर जाते आणि त्याचे परत पाणी देणारे ढग बनतात. पाण्यामुळं झाडं झुडपं वाढतात, त्यांच्यामुळं मातीही अडते. पण निसर्गानं दिलेली ही हिरवी संपत्ती माणसानं बेदरकारपणे उधळून लावली. जनावरांच्या मोकाट चराईनं गवत संपलं, मातीची धूप झाली. डोंगर माथ्यावरचे झाडाझुडपांचे गवताचे आच्छादन पार नाहीसं झालं. परिणाम काय झाला? पावसाचं पडणारं पाणी जमिनीत न मुरता आपल्याबरोबर माती घेऊन वाहायला लागलं. झाडाझुडपांमुळं मातीतला ओलावा टिकतो, तो पावसाच्या ढगांना आकर्षून घेतो. हा ओलावा नाहीसा झाला की जमीन तापायला लागते आणि उष्ण हवा पावसाच्या ढगांना पळवून लावते. त्यामुळं पावसाचं प्रमाण कमी होतं. मग याला उपाय काय? पाणी अडवायचं असेल तर प्रथम मातीची धूप शास्त्रीय पद्धतीनं थांबवायला हवी. जमिनीवर जोरात आदळणाऱ्या पावसाच्या माऱ्याचा वेग गवत, झाडं झुडपं यामुळं कमी होतो. पाण्याच्या प्रवाहालाही त्यानं अडथळा निर्माण होतो. त्यामुळं मातीचे कण दुसरीकडे वाहून जाण्याची शक्यता कमी होते. पाणी जागेवरच मुरतं आणि जमिनीच्या पोटात पाणी पुन्हा भरलं जाऊ लागतं. पाणलोट क्षेत्र म्हणजे काय? गावातल्या पाण्याच्या मुख्य प्रवाहाला गावातल्या छोट्या छोट्या ओढ्या नाल्यांचं पाणी येऊन मिळतं आणि या ओढ्या नाल्यांना ज्या क्षेत्रावर पडलेला पावसाचा थेंब येऊन मिळतो त्या संपूर्ण क्षेत्राला पाणलोट क्षेत्र असं म्हणतात. डोंगराच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत आणि गावच्या शिवारातल्या जमिनीवर केलेले शास्त्रशुद्ध उपचार म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास.
माती वाचवणं, कुरण विकास आणि वनीकरण ही पाणलोट क्षेत्र विकासाची पहिली गरज आहे. समतल चर, समतल बांध, शेतीचे बांध आणि दगडी कट्टे यांच्या मदतीनं प्रत्येक टप्प्यावर माती अडवली जाते. नाला बांध, पाझर तलाव, चेक डॅम यांच्या सहाय्यानं टप्प्याटप्प्यावर जलसंधारण होतं. पाणलोट क्षेत्र विकास राबवल्यानंतर काय घडलं? आता तरी समजलं का पाणलोट म्हणजे काय? एकदम फर्स्ट क्लास. डायरेक्ट डोक्यातनं आत घुसलं. माती अडवा, पाणी अडवा, झाड लावा. वा शाहीर, हो. त्याचा उपयोग काय झाला? अरे 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 नामा, रामायण ऐकायचं आणि विचारायचं रामाची सीता कोण? तसं नाही. माती अडली, पाणी जिरलं, पण पुढं काय? सांगतो काय ते. काय? पाणलोट विकास क्षेत्र झालं जन जाहीर. पाणलोट विकास क्षेत्र झालं जन जाहीर. बदलला गावचा सूर, बदलला नूर. वा, बदलला गावचा नूर, बदलला गावाचा सूर. निसर्ग आहे मोठा दानशूर. एकदम खरं शाहीर. निसर्ग आहे मोठा दानशूर. बरोबर. देतो ते राखावे कसे? बर. देतो ते राखावे कसे? माणूस झाला शाणा आणि हुशार. होणारच. अरे निसर्ग धन बर. मोठं साधन, वा 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 वा. त्याचं वरदान. बर. निसर्ग धन मोठं साधन, त्याचं वरदान. घडलं शुभंकर, घडलं शुभंकर. रामा रामा हो दाजी, रामा हो दाजी. पाणलोट क्षेत्र विकासामध्ये उपचार करण्यासाठी कामाची सुरुवात उंच डोंगर माथ्यापासून केली गेली. माती आणि पाणी टप्प्याटप्प्यानं अडवीत आणल्यानं उंचावरच्या क्षेत्रातलं पाणी खाली झिरपायला सुरुवात झाली. जमिनीच्या पोटात पाणी पुन्हा भरलं जाऊ लागलं. त्यामुळं विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाणी साठवणीचा कालावधी वाढला आणि मग शेतीला पुरेसा पाणी पुरवठा होऊ लागला. सखल भागातल्या पिकांना मुळापर्यंत पाणी उपलब्ध झालं. अर्थातच पिकांचं उत्पादन वाढलं. एका वर्षात 2-3 पिकं घेणं शक्य होऊ लागलं. अन्नधान्याचं उत्पन्न वाढलं. डोंगरावर चराईबंदी केल्यानं डोंगर पुन्हा हिरवे होऊ लागले. गवताचं बी टिकून राहिलं. भरपूर चारा मिळायला लागला. पडीक जमिनींवरही भरपूर गवत मिळू लागलं. त्यामुळं गाई गुरांची अधिक पैदास केली जाऊ लागली. संकरित गायी आल्या. दुधाचं उत्पन्न पूर्वीपेक्षा कितीतरी पटींनं वाढलं. हे सगळं कसं घडलं आणि कसं घडवलं जाऊ शकेल? गावकऱ्यांनी ग्रामसभेतून एकमतानं आणि बिनविरोध निवडलेली पाणलोट समिती वेळोवेळी कामाचा आढावा घेऊन पुढील टप्प्यांचं नियोजन करत पाणलोट विकासाचं काम करायला लागली. ही पाणलोट समिती गावाच्या सर्व भौगोलिक क्षेत्रांचं आणि गावातल्या प्रत्येक घटकाचं प्रतिनिधित्व करील अशाच पद्धतीनं निवडली जाते. अरे वा 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 शाहीर. अरे गेला होता कुठं? गावात फेर फटका मारून आलो. भले डोळ्याचं पारणं फिटलं. असं वाटतं सगळ्या गावावर लक्ष्मी प्रसन्न झाली. अरे गावावर तर आहे, पण घराघरातील लक्ष्मी सुद्धा प्रसन्न आहे. आज ही घरची लक्ष्मी निरोगी आहे, सुखी आहे, समाधानी आहे. पूर्वी तिला दूरवरून पाणी आणायला लागायचं. शेणाच्या गोवऱ्या करणं, चुलीसाठी लाकूड फाटा गोळा करणं यासाठी कष्ट तर पडायचेच, पण बाईचा अर्धा दिवस याच कामात जायचा. आता मात्र पाण्याचा खात्रीशीर आणि नियमित पुरवठा होतो. गुरांची संख्या वाढल्यानं शेणगोळाही पुरेसा जमतो. त्यामुळं बायोगॅसचा वापर करणं शक्य झालं आहे. आता इंधनाचा खर्च नाही, डासमाशा नाहीत, चुलीचा धूर नाही की फुंकणीनं चूल फुंकून दमायची आणि खोकायचीही गरज नाही. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामुळं स्त्रीला होणाऱ्या या फायद्यामुळं दिवसभरातला वाचलेला वेळ ती दुसऱ्या कामासाठी देऊन स्वतःचा विकास साधू शकते.
काही वर्षांपूर्वी पुरुषांपुढे मान सुद्धा वर न करणाऱ्या या बायका आता ग्रामसभेत पुरुषांच्या बरोबरीनं आपली मतं मांडण्याएवढ्या धीट झाल्या आहेत. पाणलोट क्षेत्र विकासामुळे गावाचं राहणीमान उंचावलं आहे. सर्वात महत्वाचा फायदा असा की मूठभर लोकांची संपत्ती न वाढता विकासाचे फायदे आणि फळं गावातल्या घराघरापर्यंत पोहोचली. आता गावातल्या गावातच पुरेसं काम मिळायला लागल्यानं शहराकडे काम शोधायला जायची गरजच उरली नाही. गावात एकजूट झाली, सामाजिक भेदभाव नाहीसे झाले, सहकार्याची भावना वाढीस लागली. कारण त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही याची भरपूर जाणीव त्यांना झालीय. वा 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 शाहीर. नाही पण मगापासून एक विचार माझ्या मनामध्ये डोकावतोय. बर. विचारू का? अरे विचार की. नाही या गावाचा अक्षी कायापालट झाला. पण असं प्रत्येक गावात घडलं तर घडल, ते बी घडल. पण हे सतीचं वाण आहे. बरोबर आहे. अरे गावकऱ्यांनी एकजुटीने श्रमदानासाठी जर तयार झालं, बरोबर, आळस झटकला, कुराडबंदी आणि चराईबंदीची शिस्त जर लागली गेली वय, तर वय. काय अवघड आहे. अयो खरंय खरंय शाहीर हे. म्हणजे काय मला कळलं की काय म्हणजे कळलं? आपली प्रगती ना आपला विकास आपल्याच हातात. शाबास नामा. काय झालं? अरे निसर्ग मोठा दानशूर आहे. बर. तो माणसाला देतो, होय. पण माणूस करंटा. का हो? आता तुझ्या लक्षात आला असेल, हा. पाणलोट विकास म्हणजे केवळ मातीचा विकास नाही आहे. बर तो प्रत्येक माणसाचा विकास आहे. बर तो बर बर. प्रत्येक गावाचा विकास आहे. पाणलोट क्षेत्र विकासाचे उपचार झालेलं हे एक गाव. शिवारातल्या जमिनींचा ओलावा आणि गच्च भरलेली नितळ पाण्याची गावाची विहीर, हिरवीगार शेत, दाटलेली मोत्याची कणसं, गुरांचे कळप पण गोठ्यात बांधलेले आणि भरपूर दूध दुभतं. गावासाठी पाणलोटाच्या कामासाठी सगळे गावकरी झटून श्रमदान करायला लागले आणि उभं केलेलं काम अखंड चालू ठेवायचं त्यांनी ठरवलं. ही जी जमीन आहे ना, ही जमीन आमची नाही. हिच्यात फक्त आम्ही कसतोय. ही जमीन ह्या मुलाबाळांची आहे आणि ही जमीन आम्हाला फक्त टिकवायची. ती अशी उघडे बोडके डोंगर करून नाही, ती अशी हिरवळीनेच नटली पाहिजे. पाणलोट म्हणजे आम्ही सर्व लोक एकत्र आलो, राजकारण बाजूला फेकून दिलं आणि सर्वांनी एकत्र येऊन एकत्र श्रमदान केलं, एकत्र जेवलो आणि सर्व एकत्र येऊन विकासाचा कार्यक्रम हाती घेतला. आणि तोच कार्यक्रम आमचा गेली 2 वर्ष चालू आहे आणि यापुढेही आम्ही सर्व एकत्र येऊन विकास करणार आहोत. गेला पळून दुष्काळ घडली नवलाई. 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 हिरवीगार झाली वसुंधरा नटली ठाई ठाई. हिरवीगार झाली वसुंधरा नटली ठाई ठाई. हिरवीगार झाली वसुंधरा नटली ठाई ठाई. आटलेलं पाणी पुन्हा साठलं. काय म्हणताय? आटलेलं पाणी पुन्हा साठलं. आटलेलं पाणी पुन्हा साठलं. त्याची वाण नाही. त्याची वाण नाही. साठली मोत्याची कणस. साठली मोत्याची कणस शिवारात उडली लगीन घाई. शिवारात उडली लगीन घाई. सुखा समाधानानं हसली भले काळी आई. शाहीर, हे बघा, हा पण ही समृद्धी बर आपल्या पुढच्या लेकरा बाळांना ठेवण्याचा वसा या गावानं घेतलाय. बराबर आहे शाहीर. आणि त्याची नवलाई झाली आहे. समृद्धीचे पाठवा होती घडली नवलाई. घडली नवलाई. श्रमदानातून सहभागातून अडवून माती जिरवू पाणी, सजवू डोंगर फुलवू शेती, करून पाणलोट क्षेत्र विकास. मनी धरूनी एकच ध्यास, करूया पाणलोट क्षेत्र विकास. आपल्या बाळाचं होईल जीवन झकास, चला करूया पाणलोट क्षेत्र विकास. होईल सारा गाव झकास, करून पाणलोट क्षेत्र विकास.